या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वसुंधरा, चिनू, मनू आणि बनीला आपण खालच्या खोलीमध्ये शिफ्ट होऊयात असं समजावत असते. पण ते तिला विचारत असतात की आई, आपण आपली खोली का सोडायची? टीचर जसं आम्हाला कधी कधी क्लासमधून बाहेर काढते तसंच आपल्याला सुद्धा आपल्या खोलीमधून बाहेर काढलंय का? आणि त्यांच्या या सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची हे वसूला कळत नाही. ती आशेने आकाशकडे बघत असते. मात्र तो तिला इशारा करत म्हणतो की मुलांना जे काही सांगायचे ते तुम्हीच ठरवा. आणि मग वसुंधरा मुलांना समजावत असते की तुम्हाला तर माहिती आहे ना, तुमच्या तनया काकूला बाळ होणार आहे, त्यामुळे तिला आरामाची गरज आहे. आणि आपली खोली तर मोठी आहे, त्यामुळे तिला इथे शांतपणे आराम करता येईल. म्हणून आपण ही खोली तिला देऊयात आणि आपण तिच्या खोलीमध्ये शिफ्ट होऊयात. मात्र मुले म्हणत असतात की ही खोली तर आपली आहे ना, आणि तनया काकू तिच्या खोलीत आराम करू शकते, मग आपण खोली का शिफ्ट करायची? तर वसुंधरा त्यांना समजावते की तुम्ही रात्री सगळेजण खूप गोंधळ करत असता, त्यामुळे तनया काकूची झोप पूर्ण होत नाही आणि ती न झोपल्यामुळे मग बाळाला देखील झोप येत नाही. जर ती वरच्या खोलीमध्ये शिफ्ट झाली तर तिला छान आराम करता येईल आणि तुम्हीसुद्धा सगळेजण खाली हवी तशी दंगामस्ती करू शकता. आणि मग शेवटी मुलंसुद्धा म्हणतात की ठीक आहे आई, आम्ही खालच्या रूममध्ये शिफ्ट व्हायला तयार आहोत. आणि त्यामुळे वसूच्या आणि आकाशच्या जीवात जीव येतो. मुले आनंदाने तनयासाठी आणि तिच्या बाळासाठी ॲडजस्ट करायला तयार झाल्यामुळे वसूला खूप आनंद झालेला असतो. आणि मग त्यानंतर ती मुलांना लगेच त्यांचं सामान आवरायला सांगते. त्यानंतर आकाश वसुंधराला म्हणत असतो की वसुंधरा, मुलांचे आणि तुमचे काही हाल तर होणार नाहीत ना? त्यावरती म्हणत असते की असं काही होणार नाही. पण तितक्यात तनया तिचं सामान घेऊन त्या ठिकाणी येते. ती मुद्दाम विचारत असते की कोणाचे हाल होणार आहेत? तर वसुंधरा म्हणते की कोणाचेही हाल होणार नाही. तू तुझं सामान घेऊन आली आहेस ना, मग थोडा वेळ बस, आम्ही थोड्याच वेळात ही रूम रिकामी करतो. तर तनया म्हणत असते की तुम्हाला हवा तितका वेळ घ्या, पण ही रूम रिकामी करा, उगाच कोणाचेही हाल व्हायला नको. आणि त्यावर वसुंधरा हो म्हणते. तर तनया हसतच तिच्याकडे आणि आकाशकडे बघत असते आणि म्हणत असते की वसुंधरा, ही तर सुरुवात आहे, आता बघ तुझे मी कसे हाल करते ते. आणि मग ती मुद्दाम त्यांना विचारते की मुलं तर खूप नाराज असतील ना? मात्र तितक्यात चिनू, मनू आणि बनी त्या ठिकाणी येत म्हणतात की तनया काकू, आम्ही नाराज नाही आहे, आम्हाला माहिती आहे तुला आणि बाळाला आरामाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही दोघेजण इथे छान आराम करा. बाळ मोठं झालं ना की आम्ही त्याच्यासोबत इथे खेळायला येऊ, आम्ही तुझ्यासाठी काही करू. आणि ते ऐकून तनयाला तर आश्चर्यच वाटते. आणि मग त्यानंतर आकाश, वसुंधरा आणि मुलं त्यांचं सगळं सामान घेऊन खाली येतात. त्याच वेळी मग भास्कर, माधव आणि अवनी त्या ठिकाणी येतात. हा सगळा काय प्रकार आहे हे त्या तिघांनाही माहिती नसते. माधव विचारत असतो की अरे कुठे चाललात तुम्ही? आणि त्यावेळी वसुंधरा आणि आकाश मुलांना खोलीत जायला सांगतात आणि त्यांच्यासोबत बोलू लागतात. माधव आणि भास्कर विचारत असतात की हा काय प्रकार आहे? आणि त्यावेळी आकाश आणि वसुंधरा त्यांना सांगतात की तनया आणि अखिलवरती आमच्या खोलीत शिफ्ट होणार आहेत आणि आम्ही त्यांच्या खोलीमध्ये. आणि ते ऐकून माधव म्हणतो की अरे याची काय गरज आहे? पण तितक्यात जयश्रीमध्ये पडत म्हणते की गरज आहे, तनया प्रेग्नेंट आहे, तिला आरामाची गरज आहे, हे खालच्या रूममध्ये शिफ्ट होता आहेत ना, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि तिचं ते बोलणं ऐकून माधवरावांच्या लक्षात येतं की हा सगळा जयश्रीचा आणि त्या तनयाचाच प्लॅन असणार. ते जयश्रीला समजवण्याचा प्रयत्न करतात पण उपयोग होत नाही. आणि शेवटी मग वसू आणि आकाशही म्हणतात की काही हरकत नाही, आम्ही करू ॲडजस्ट. आता आपली सगळ्यांची प्रायोरिटी फक्त तनया आणि तिची प्रेग्नन्सी असायला हवी. आणि वसूचं आणि आकाशचं ते बोलणं ऐकून माधवरावांना आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर ते सगळेजण त्यांच्या खोलीत जातात. तर माधवराव जयश्रीला म्हणत असतात की अगं तुला काहीच कसं वाटत नाही? आकाश आणि वसू समजूतदार आहे म्हणून तू त्यांचा असा फायदा घेणार आहेस का? त्यांची किती गैरसोय होईल हे तुझ्या लक्षात का येत नाही? पण जयश्री म्हणत असते झाली गैरसोय तर झाली, मग मी काय करू? त्या वसुंधराला सुद्धा अद्दल घडायलाच हवी. तिने मला माझ्या आकाशपासून दूर केलंय ना, मग मी तरी तिचा विचार का करू? आणि ती रागातच तेथून निघून जाते. तर माधवरावांना खूप वाईट वाटत असते. अवनी मात्र भास्करला म्हणत असते की बघितलं ना, आपण या घरातील थोरले आहोत, खरं तर त्या खोलीवर आपला हक्क आहे. मात्र ती तनया तिचा नवरा CEO असल्याचा फायदा करून घेत घरातील सोयीसुविधांचा बघा कसा फायदा उठवते. तुम्ही मात्र काहीच बोलत नाही, तुमच्या CEO असण्याचा ना तर काही उपयोगच नाही आहे. आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे भास्कर तर काळजीतच पडतो. त्यानंतर तनया आणि अखिल त्या खोलीमध्ये येतात. तनया तर खूपच खुश असते, अखिल मात्र नाराज असतो.
तनया मात्र त्याच्याकडे लक्ष न देता म्हणत असते की शेवटी मी त्या वसुंधराला या खोलीतून बाहेर काढलंच. आता हळूहळू मी हे सगळं घर माझ्या ताब्यात घेणार आणि मी जसं सांगेल ना तसंच त्या वसुंधराला आता वागायला लागणार. पण ते ऐकून अखिल चिडून म्हणतो की तनया, हे सगळं करायची काही गरज आहे का? तुझ्या लक्षात येत नाही आहे का तू किती चुकीचं वागते येते? पण तनयाला काही फरक पडत नाही. ती खूपच आनंदात असते आणि तितक्यात जयश्री देखील त्या ठिकाणी येते. ती तनयाला विचारत असते की सगळं काही तुला हवं तसं आहे ना? अजून काही लागलं तर नक्की सांग. पण त्यावेळी अखिल रागातच तेथून निघून जातो. तर जयश्री तनयाला म्हणत असते की तुला कशाचीही गरज लागली ना तर त्या वसुंधरेला सांग. तर तनया हसतच म्हणत असते की हो आई, आता बघाच तुम्ही, मी तिला दिवसभर कसं वर खाली करायला सांगते ते. आणि ते ऐकून जयश्री खुश होते. तर दुसरीकडे बनी आणि चिनू मनू कोणाची खेळणी कुठे ठेवायची या गोष्टीवरून वाद घालत असतात. तर आकाश आणि वसुंधरा त्या छोट्याशा रूममध्ये त्यांचं सामान लावण्यात व्यस्त असतात. मात्र ते सगळे क्षणसुद्धा ते दोघेजण आनंदाने एन्जॉय करत असतात आणि मग त्यानंतर ते मुलांना देखील शांत करतात. त्यानंतर मग कोणी बेडवर झोपायचं, कोणी खाली झोपायचं ही गोष्ट मुलं ठरवू लागतात. चिनू मनू म्हणत असते की आम्ही लेडीज आहोत, त्यामुळे आई आणि आम्ही दोघी वरती बेडवर झोपणार, बनी तू आणि बाबा खाली झोपायचं. मात्र बनी म्हणत असतो की असं का? माझा बाबा किती काम करतो तुम्हाला माहीत नाही का? त्यामुळे मी आणि बाबा बेडवर झोपणार, तुम्ही तिघींनी खाली झोपायचं. आणि मग याच गोष्टीवरून ते वाद घालू लागतात आणि ते बघून आकाश आणि वसू मात्र हसत असतात. आणि मग त्यानंतर आकाश म्हणतो की माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे, आपण बेडच गायब करूयात. आणि मग त्यानंतर ते त्या खोलीमधून बेड बाहेर काढतात आणि सगळेजण छान खाली अंथरूण घालून त्यावरच खेळतात, बसतात आणि झोपतातही. त्यामुळे मुलं खूपच खुश होतात. वसुंधरा म्हणत असते की खरंच बेड बाहेर घेतल्यामुळे खूप जागा रिकामी झाली आहे. आता आपल्याला ही खोली छानपणे वापरता येईल आणि त्यावर मुलं देखील आनंदाने हो म्हणतात. त्यानंतर वसू त्यांना सांगते की माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, पण त्यासाठी तुम्ही डोळे बंद करा. त्यामुळे मग ते सगळेजण डोळे बंद करतात. तर वसुंधरा पटकन लाईट्स ऑफ करते आणि मग एक लॅम्प घेऊन येते. त्या लॅम्पमुळे मुलांना ते जणू काही स्पेसमध्ये आहेत असाच फील येतो. त्यामुळे ते सगळेच जण खूप खुश होतात. तर दुसरीकडे तनया, आपण आता मोठ्या खोलीत राहायला आलो आहोत याच आनंदात असते. तर अखिल तिला म्हणत असतो की तुझं झालं असेल तर प्लीज झोप आता. मात्र ती म्हणत असते की इतक्यात कुठे, मला तर बघायचं आहे खाली त्या वसुंधरेची कशी चिडचिड होती येते, तिची मुलं कशी भांडता येते. आणि मग ती मुद्दाम त्यांच्या खोलीमध्ये जाते आणि खोलीचा दरवाजा उघडून हळूच आतमध्ये काय सुरू आहे हे बघू लागते. मात्र आकाश आणि वसुंधरा मुलांसोबत छान एन्जॉय करत असतात आणि त्यांना हसताना खेळताना बघून तनया तर खूपच चिडते. ती म्हणत असते की या छोट्या खोलीत येऊनसुद्धा हे सगळेजण इतके आनंदात कसे आहेत? या वसुंधराने तर नेहमी माझ्या पुढे झुकूनच राहायला हवं, तिला मी आनंदात नाही राहू देणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.